नागरिक समस्या निवारण समिती आणि युवा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदारांचा वार्तालाप. त्यामुळे मी काही जास्त बरोबर त्याच्यात नाही आहे आणि आपल्या सोसायटीला ते माहिती करा. त्यामुळे उपस्थित असलेले संसद रत्न लोकप्रिय खासदार तरुण तडफदार उच्च विद्याविभूषित असे खासदार आपल्याला लाभले सावरा आणि त्यांची समाजसेवेची परंपरा आहे. कारण त्यांचे वडील 6 वेळा निवडून आल्याचा विचार 6 वेळा आणि 3 वेगवेगळ्या मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. धर्मगुरूंचं हार्दिक स्वागत. बिशप मला त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी कायमच आहे. पण निवडून यायच्या अगोदर आणि निवडून आल्यानंतर पहिली त्यांची भेट झाली आणि तेव्हापासून आमची महिन्यातून एकदा तरी भेट कमीत कमी होते आणि त्यांचे आशीर्वाद आणि माझ्या मुलाला त्यांचे आशीर्वाद जास्त आहे. प्रतीकचा त्यांचा संबंध एकदम जिव्हाळ्याचा संबंध आहे. असे बिशप आमचे मनोज पाटील विल्यम फर्नांडिस साहेबांनी आग्रह केला आणि नेहमी त्यांचं सांगणं असतं की या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ज्यांच्या प्रयत्नाने ज्यांचा आग्रहाची बैठक होते असे ऍडव्होकेट विल्यम फर्नांडिस साहेब आमचे विरोधी पक्ष नेते की महापौरापेक्षाही जास्त प्रकारचं होत आहे आणि महापालिकेला आपण महासभा बदलू शकत होतो पण ह्याच्यामध्ये महासभेचे युट्यूबवरती बंद झालं. कारण ते महासभेमध्ये अशा प्रकारे त्यांचं निर्माण करायला लागले, अशा प्रकारे अभ्यासपूर्ण भाषण करायला लागले की 1.44 लाख जीएसटी डबल द्यायचं काय चाललंय त्याचा अभ्यास करून किंवा दिन्या कचराचा असेल घरगटाचा विषय ह्याच्यामध्ये आहे तो विषय अशा अभ्यासपूर्ण भाषणाने जरी महासभा चांगल्या प्रभावीपणे काम करतात. अशा आमचे विरोधी पक्ष नेते महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील फडणवीस साहेबांनी सांगितलं की मागच्या दरवाज्यातून विधानसभेत एंट्री झाली पाहिजे. आम्ही तर पुढच्या दरवाज्यातून एंट्री देत होतो, आग्रह करत होतो की वसईच्या समस्याची जाण असलेल्या आणि या विशेष करून पश्चिम पट्ट्यातील प्रश्नासाठी प्रभावीपणे लढणाऱ्या आमच्या नवनिकाताई आहेत. त्यामुळे पुढचा त्यामुळे आमच्या नवनिकाताई आदरणीय धर्मगुरू समोर बसलेले माझे सगळे नगरसेवक आहेत, सगळं या प्रभागातील या विभागातील जागरूक नागरिक बंधू होते. फडणवीस साहेबांनी जवळजवळ 18 विषय सांगितले आणि आणखी वाढत असतील 22 विषय गेले. खासदार साहेबांचे केंद्र सरकारच्या अंतरातील विषय असतील खासदार साहेब निश्चितपणे करतात आणि अधिक प्रभावीपणे आता करतील. महापालिकेचे आमचे मनोज पाटील आहेत, नगरसेवक आणि मी आहे आणि राज्य सरकारसाठी मी आहे आणि स्नेहाताई आहे. आम्ही प्रभावीपणे हे सगळे विषय याच्यातले बऱ्यापैकी विषय राज्य सरकारकडे आपले गेलेले आहेत. बऱ्यापैकी विषय इथे सगळ्यात मोठा जो प्रश्न सांगितला की एफएसआय 2,03 एफएसआय 20 एफएसआय 2 एफएसआय जो काय दिला जातो याला आमचा एक ठामपणे विरोध आहे. हमारे गाव में हमारा राज है. ग्रामपंचायती काय पुन्हा येणार नाही हेही तेवढं मी सांगतो. कोर्टाचा काय करावं ते कोर्टात म्हणजे कोर्टाचा असतो तो कोर्टाचा नाही पण ते भौगोलिक दृष्ट्या संलग्नता आणि इतर विषय बघितल्यानंतर ग्रामपंचायत पण आपल्याला महापालिकेतच राहून आपल्या पश्चिम पट्ट्याची निराळी आयडेंटिटी हे हरित पट्टा कसा राहील. गावातल्या लोकांना घर बांधायला बिलकुल त्रास झाला पाहिजे नाही. त्याबरोबर मोठे मोठे टॉवर इथे आले पाहिजे नाही. त्यांना वाद आहे विरोध आहे असं काही नाही. तर माणसाने माणसाशी माणसासमोर वागायला सांगायचं आणि त्याला विरोध करायचा असंही आपल्याला नाही. पण आमच्या गावामध्ये आमचं राज्य राहिलं पाहिजे, आमचं गाव आमचं राहिलं पाहिजे ना.
अरे उघड्या काय भेट मिळाला नाही का बाबली होती आता संध्याकाळचं निर्मळला सत्पाड्याला किंवा अण्णाला कळप नाजुकिया आणि हिवटा त्या पुढे आकाशीला वगैरे त्याला शक्य होत नाही. त्यासाठी रस्ते रुंदे झालेच नाही. एक विषय झाला की कासवरून जाणार रस्ता आपण राज्य सरकारकडे मागणी केली आहे. सोपाऱ्या सरकारी हॉस्पिटल जे आहे पोलीस स्टेशनच्या मागे महापालिकेत त्याच्या मागे 4 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो जर केला तर नाला विरारून निघालेला माणूस हा डायरेक्ट सन सिटी लोकल गावातून त्याला जावं लागलं. दुसरा आपण अंदाज झाल्यानंतर मी काय केलं असेल तर ऍडिशनल तहसीलदार हा नाला सोपाऱ्याला आता येणार आहे नजीकच्या काळामध्ये. त्यामुळे आता हा भागाच्या लोकांना वसईला जायला लागत होते. वसईला जाताना आसपास सिंहस्थामध्ये त्याचं कार्यालय आहे. प्रांत ऑफिस आपण तिथे आणलं. फडणवीस साहेबांना माहिती आहे ऍडिशनल कलेक्टरसाठी केसेससाठी आठवड्याला जवळजवळ 100-150 लोकांना वसईतल्या 200 लोकांना पालघरला जायला लागायचं व्यवहारला जायला लागायचं. मी आमदार झाल्यानंतर ऍडिशनल तहसीलदारला आग्रह केला. माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना आग्रह केला आणि 15 दिवसामध्ये ऍडिशनल कलेक्टर ह्याचं कार्यालय नाशिकला चालू झालेलं आहे. दुय्यम पद्धत म्हणजे सहकारी संस्थेचे जे असतं रजिस्ट्रेशन वगैरे त्याचं कार्यालय येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कामतलावला फडणवीस साहेबांचा एक विषय आहे की सगळी कार्यालय एकाच ठिकाणी असली पाहिजे. आपण कामतलावचं जे कार्यालय आहे त्याचं अर्थ नाशिकला आणि विरारचं जे कार्यालय आहे ते आपण नाशिकला मंजूर झालेलं आहे. आकृतीबद्ध राहिलं आहे. तो आकृतीबद्धाचं काम चालू आहे आणि येणाऱ्या 3 महिन्याच्या आत ते कामतलावचं अर्ध कार्यालय आपल्या नाशिकला भागामध्ये 100%. इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोर्टाने आदेश दिले. कोर्टाच्या समोर आपण कोर्ट नाही की ओसी नसलेल्या बिल्डिंगला ओसी नसलेल्या आस्थापनेला पाणी द्यायचं नाही. असं आहे की या वसईला महापालिका क्षेत्रामध्ये 10,20,000 टोटल आस्थापना आहे. त्याच्यात काही जास्त नाही. फक्त 4,90,000 दिलेलं आहे. म्हणजे एकूण 50% आहे. 50% पर्यंत आपण तरी आता त्या महिन्यावर काही पोचतोही असतो. त्यामुळे त्यांना पाणी द्यायचं असेल आणि गावातली 100 वर्षाची आणि त्याला तुम्ही ओसी मागायला तेव्हा ओसीचा जन्मच झाला नसतो. ओसी द्यायची कुठून? आता महापालिकेने ठरवलेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आग्रह केला की आमच्या गावातल्या लोकांना प्यायला पाणी मिळालंच पाहिजे. डॅमचं पाणी मिळालंच पाहिजे. त्या आता नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे चालू हे होईल असा मला ठाम विश्वास आहे. अंडरग्राउंड केबल माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला आश्वासन दिलेलं तेव्हा त्यावेळेला दुसरा पुरवणी प्रश्न विचारताना माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारलं मुख्यमंत्री महोदय आपण आश्वासन देता पण हे काम चालू केव्हा होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजन हे काम येणाऱ्या 3 महिन्यात चालू होईल. त्याप्रमाणे त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याची विभाग काढून दिली आणि पावसामध्ये खोदायचं अंडरग्राउंड केबलिंगचं हे काचपर्यंत जाणार हे उमरापर्यंत जाणार करमाळ्यापर्यंत असणार भूमिगत आणि 1700 कोटी रुपयाचा 1700 कोटी रुपयाचा आणखी कोटी आहे त्या भूमिगत सगळं करण्यात. दुर्दैवाने EHV माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे 95 ते 99 काळामध्ये ऊर्जा मंत्री असताना महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं EHV त्यांनी धाजूला दिले. पण 99-98 नंतर आज 2026 पर्यंत EHV एकही या वसईमध्ये झालं नाही. ह्या 20-25 वर्षामध्ये लोकसंख्या झाली 30 लाख परंतु EHV झालं नाही. महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री आणि ऊर्जाही मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिखर डोंगरीला EHV आपल्याला दिलं. कामणला EHV दिलं. सुरक्षा स्मार्ट सिटी इथे EHV दिलं आणि विरार पूर्वेला हे नारंगीला त्या भागामध्ये EHV ऍक्टिव्हिटी 4 EHV एक EHV काम 1 वर्ष चालू आहे. ह्या EHVचं काम थोडं रखडलं यासाठी की जागेची भांडण वगैरे होती.
माननीय मुख्यमंत्री महोदयाला विषय सांगितला, ताबडतोब फोन कमिशनर कोकण आयुक्ताला गेला, त्यावेळेला सूर्यवंशी साहेब आयुक्त होते आणि बैठक झाली आणि जागेचा विषय घेतलाय, त्याचं उत्तेजन झालाय, एक विश्लेषण होईल आणि लाईटचा जो समस्या आहे जाते ती ते 100% निश्चितपणे सॉल्व्ह होईल. तिथे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. कॉन्क्रीटचे रस्त्याची आपण नेहमी मागणी करतो, हायवे जोडणारे रस्ते, परंतु आपण ऐकलं असेल, मला कोणावरती टीका करायची नाही. मी आमदार झाल्यानंतर केलेला पत्रव्यवहार माझ्याकडे आहे, केलेले प्रयत्न आहेत. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय विकास मंत्री आदरणीय शिंदे दोघांनी आपल्याला एमएमआरडीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं आहे. अंतिम टप्प्यात आहे की हायवेतून शहराकडे येणारे रस्ते कॉम्प्लीट आणि मोठे रस्ते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी साहेब यांना आम्ही सांगितलं की ते महावरती गेले की थोडं आहे तेच करा. ते म्हणतात की आम्ही पॅटरोल करणारी माणसं नाही. ते खरं सांगितलं की तुम्ही रस्ते आम्हाला हे एक्विजिशन करून द्या, लँड ताब्यात आम्हाला हँडओव्हर करा. रस्ते चांगले मोठे रस्ते की जे 50-100 वर्षाच्या वसईला पुरतील अशा प्रकारे रस्त्यामध्ये धोरणात्मक निर्णय झालाय. अंतिम टप्प्यात ते सगळं केलं आहे. रेल ओव्हर ब्रिज ह्याच्यासाठी 563 कोटीचं एस्टिमेट काढलं, परत महापालिकेचं एस्टिमेट बदललं. आता त्याला एमएमआरडी काय करणार आणि आमदार तरी मी काय करणार. आता अंतिम एस्टिमेट IIT म्हणून मंजूर झाला, ते 650-700 कोटी रुपयाचा आहे. तोही ओव्हरब्रिज, स्टेशनच्या बाजूला पार्किंग नाही. फर्नांडिस साहेब अतिक्रमण कोणी केलं आहे, अतिक्रमण कोणाचं आहे, अतिक्रमण गाड्या पार्किंग कोण करतं, 25 गुंठे जागा मार्केटसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये कोणी अतिक्रमण केलं आहे. दुर्दैवाने लक्ष दिलं नाही जे द्यायला पाहिजे. त्यामुळे आजची अवस्था झाली आहे. परंतु विरार पूर्वेला पहिला प्रोजेक्ट आपला सॅटिसचा प्रोजेक्ट असेल की स्टेशन एरिया ट्रॅफिक मुक्त, त्यासाठी आम्ही आग्रह करत आहोत. विरार पश्चिमेला जो मुद्दा प्रोजेक्ट झाला की तो प्रोजेक्ट नालासोपारा पश्चिम असेल, पूर्व असेल, विरार पश्चिम पूर्व पश्चिम असेल, वसई असेल, अशा प्रकारे ते हे लावून सॅटिस प्रोजेक्ट ट्रॅफिक स्टेशन एरियाचा आपण प्रयत्न निश्चित आहे. दुसरी गोष्ट ट्रॅफिकची सांगितली, रिंग रूट 2250 इमारती रिंग रूट मध्ये आहे असं माझा आकडा आहे. 2500 बिल्डिंग आहे. बांधणारे कोण आहेत काय त्याच्यावर आपण चौकशी करायची नाही, काय पडत नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, त्याचे मिनिट्स माझ्याकडे आहे. त्या मिनिट्स मध्ये आदेश दिले आहेत की हा रिंग रूट जेवढा आहे तेवढा पहिला चालू करा. जी लोकांना संधी द्या, त्यामुळे त्याच्यातूनच हा जो सोपारा रेल्वे पोलीस स्टेशनच्या मागून जो वसई सन सिटी पर्यंत रस्ता आहे तो त्याच्यातूनच जो माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशातून हा रस्ता तिथे येतो. पाण्यात झाला, पावसात साचणार पाणी, पावसात साचणार पाणी. दिल्ली आणि IIT ला आम्ही 15 कोटी रुपये दिले. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरची फी दिली, प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहून दिलं, ह्या अँटीबायोटिक घ्या, ह्या व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या, ह्या पेनकिलर घ्या, आणि त्या गोळ्याचा आणणार ते पेशंट साफ होणार आहे. तसं दिल्ली आणि IIT ने हवा दिला तो आम्ही वाचनात तुमचा ठेवलाय कपाटामध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तर दिल्ली आणि IITच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा आमचा आग्रह आहे. मी आदरणीय खासदार आपले केंद्र सरकारने त्यांच्या बजेटमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी भरीव निधी केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि त्याचाच उपयोग करून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण केंद्राकडून भरीव निधी ह्या दिल्ली आणि IITचा जो अहवालाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी पाणी साचू नये म्हणून आपण तो करत आहोत. त्याला निश्चितपणे यश येईल असा मला हा विश्वास आहे. त्याचे प्रयत्न आदरणीय खासदार साहेबांचे सगळ्यांनी चालू आहे. रेल्वे MRVC पण खासदारच्या प्रश्न माफ करा, तुमचा अधिकारी बोलत असाल खासदार खूप प्रयत्न करतात. कालच त्यांनी बस स्टेशनला भेट दिली आणि ह्या ट्रेन असतील, लोकल ट्रेन असतील आणि थ्रू ट्रेन असतील तर साहेब सांगतील. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. आपण त्यासाठी अण्णा वसई रस्ता फर्नांडिस साहेब
आणि तुम्ही लहान असताना आपण जे लहान असतापासून बोलत होतो आखूड झाला काय झाला नाही. वाहन प्रत्येक गावामध्ये वाहनामध्ये 100% वाढ एकच होतं ते एकाने 100 गाड्या झाल्या. परंतु तो निर्णय धाडसी निर्णय कोणाचे राज उजवे सगळं बाजू ठेवून आपल्याला एक निर्णय घेऊन तो कसा करता येईल हे आपल्याला सगळं बघावं लागेल. विषय खूप आहे, बोलण्यासारखं पण खूप आहे, पण आपला हा भाग सगळ्यात महत्वाचा भाग हा आपला हरित पट्टा कायम राहायला पाहिजे. या वसईमध्ये 1,20,000 माझे मात्र आजपर्यंत त्यांना डॉक्टर साहेब अल्पसंख्याक आयोगावरती इथून आमच्या वसईतून कोणीही केलं नाही. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली आहे, आपणही केंद्रात मागणी करा किंवा आपण दोघं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आणि ह्या वसईतील माझा ख्रिश्चन बांधव एक तरी अल्पसंख्याक आयोग कसा जाईल या वसईच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या पण ह्यासाठी तुमची ही साथ आम्हाला लागेल. कोणाही कोणाला द्यायची हा जाता प्रश्न आहे. माजी केंद्रीय मंत्री ओळीचे 6 वेळा निवडून आलेले खासदार उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आदरणीय राम नाईकांनी 2000 साली येशू ख्रिस्ताचं तिकीट या दिल्लीमध्ये प्रकाशित केलेलं आपल्याला आठवण असेल. आणि या वसईच्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेला आदरणीय बिशप साहेबांचे ते आशीर्वाद घ्यायचे आणि आदरणीय ब्रिटो साहेबांचे ते जवळचेच नाही होते, त्यामुळे ते कायम राहायचे. पण 2004च्या निवडणुकीमध्ये त्याची काय अवस्था आपणच केली. या वसईमध्ये 48,000 मागे पडले. काय नामनायकांनी गेल्या 2099 ते 2004 मध्ये खराब काम केलेलं त्या विषयात जायचं नाही. आपल्याला एक संघाने एक दिलाने, कारण आपण आता इथे तुम्ही नाही मायनॉरिटी, आपण सगळेच मायनॉरिटी वसईत आलो. आपलं अस्तित्व राहायला पाहिजे. आपला आमदार, आपला खासदार, आपले खासदार, आपले साहेब, आपला महापौर, आपला उपमहापौर आपल्यातलं व्हायला पाहिजे. आपल्या आवाजाला या वसईमध्ये महत्व, आपल्या आवाजाला वसईमध्ये व्हॉइस करायचा अधिकार राहिला पाहिजे. त्यामुळे आपण सगळे एकत्रित राहू, चांगलं काम करू. या वसईमध्ये आपलं चांगलं म्हणजे वसई पर्यटन म्हणून आम्ही कालच पण आता अधिक 2 मिनिटं घेतो. कालच खासदार साहेबांनी मला सांगितलं की ह्या विभागाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट कसं होईल, कारण आज सुमारे शहरामध्ये जुनी जी घर आहे ती, कारण शहराचं विद्रुपीकरण झालं तर सुरू कसं 2 तास खासदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि 2 तास क्लस्टरचे जे अधिकारी आणलेले ते मोठे अधिकारी आणलेले त्यासाठी, त्याचबरोबर पर्यटनसाठी पर्यटन दुसरं पर्यटन लोकांनी पाहिजे नाही की त्यांची व्यवस्था विचार त्यासाठी नसते इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं झालं पाहिजे हे आपण बघणार आहोत. 1400 एकर ओपे सॉल्ट पॅन आहे, म्हणजे आता ओपेच नाही ते नाव तरी ओपे सॉल्ट पॅन आहे, महाराष्ट्र सरकारची जमीन आहे. तिथे काय चांगलं करता येईल का, प्रत्येक समाजाला जमीन दिली पाहिजे. ह्या सगळ्याबरोबर तिथे ग्रोथ किंवा चांगला आयटी सेक्टर वगैरे तिथे काय करता येईल का, सगळ्यांच्या मदतीने आपला सगळ्यांचा विचार करून करता येईल का, आपल्या सगळ्यांना योगदान आपल्या सगळ्यांच्या प्रयत्न आपण करू. तिथे लोकांना कसे रोजगार उपलब्ध होतील. या आपल्याकडचे आयटी सेक्टर वाले जे आता इंग्लंडपैकी जातात किंवा पुण्याला जातात, हैदराबादला जातात, बँगळूरला जातात, तर काय करता येईल तर निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये त्या बघू. आपण सगळे एक संघ एक दिलाने ह्या भागाच्या विकासासाठी काम करू. तुमची साथ, तुमचे आशीर्वाद, विश्वाचे आशीर्वाद आहेतच, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच, कारण माझा सत्कार सगळ्यात जास्त म्हणून केला तर माझे पेशंट हवाने मला आठवतं की आमच्या वर्षी शांतकाच्या होती ती पत्रकार आणणार कोण माझा वर्षी ना राजेतो ताता म्हणजे ग्रेड न देता ती माझ्या मला घेऊन येईल त्या मुलांना देतात तेव्हा हे प्रेम करणारे सगळे भाणे आपण सगळं चांगल्या प्रकारे काम या मुलांच्या विषयी करू असं यानंतर तुम्हाला हा विश्वास देतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय भारत.